धनकरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ। जय भीम। जय भीम। आपलं नाव काय? मी सचिन कांबळे। पूर्ण नाव सांगा। सचिन गोविंद कांबळे। सचिन गोविंद, माजी ग्रामपंचायत सदस्य। बर बर बर। निंबोरे ना? निंबोरे। बर बर बर। निंबोऱ्याला चैत्यभूमी म्हणून मानलं जातं। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे 6 डिसेंबर 2024 रोजी। तर सर, आज आमची टीम इथं धनकरुणाच्या इथं पोहोचली आणि धनकरुणाच्या टीमला थोडीशी माहिती हवी होती। हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहिलेली आहेत, त्याबद्दल आपण थोडीशी माहिती द्यावी की इथं कसं उत्साह साजरा आणि कधीपासून चालू केला। सर्वप्रथम तुमच्या चॅनेलचं अभिनंदन, आपण इथं आलात। बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण 1956ला जेव्हा झालं, 56 साली झालं, त्यापासून आमचे पूर्वज पिराजी सीताराम कांबळे हवालदार होते, त्यांची ड्युटी चैत्यभूमीला लागली होती। आणि चैत्यभूमीला लागली तेव्हा सरकारने जेव्हा घोषणा केली की ज्यांना कोणाला हवे असतील ते घेऊन जाऊ शकतात, पण त्या ठिकाणी एवढा मोठा जनसागर उसळला होता, त्या दुःखामध्ये इतक्या जवळ जाणं शक्य नव्हतं। पण आमचे जे पूर्वज होते सीताराम पिराजी कांबळे, पिराजी सीताराम कांबळे, तर त्यांची ड्युटी लागल्यामुळे त्यांनी तिथून अस्थी घेतल्या आणि आमची जी लोक इथनं गेली होती त्या 4-2 लोकांपाशी त्यांनी त्या दिल्या आणि त्यांनी सांगितलं की आपल्या गावी घेऊन जा। मग त्यांनी त्या घेऊन आले। तेव्हापासून आम्ही ते 6 डिसेंबरचा कार्यक्रम दरवर्षी साजरी करतो। परंतु आता तरुण पिढीने एवढ्या 10-15 वर्षामध्ये खूप मोठा साजरी करण्याचा ठरवला, निर्णय घेतला आणि प्रत्येक ठिकाणी गावोगावी जाऊन, जिल्ह्यातून जाऊन त्याची माहिती देऊन सर्व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक असतील यांना सांगून या ठिकाणी सर्व लोकांच्या ह्याच्यातून मोठा कार्यक्रम असा हा आता चालू झालेला आहे। तर त्याच आम्ही प्रतिचैत्यभूमी म्हणून सरकारला सांगू इच्छितो की नाव घोषित करावं आणि इथं मोठं स्मारक बांधावं। आताच आपले आमदार नवीन झालेले सचिन कांबळे पाटील यांनी घोषणा केली की आम्ही 4 कोटी किंवा 4 कोटीपेक्षा अधिक खर्च लागला तरी तो देऊ, पण इथे मोठं असं भव्य दिव्य असं स्मारक बांधू अशी त्यांनी ग्वाही दिलेली। आता आम्ही त्यांचे तेच म्हणतोय की आमची बी तेच अपेक्षा होती की मोठं स्मारक बांधून ही प्रतिचैत्यभूमी म्हणून घोषित करावं, हीच आमचं सरकारला पण विनंती आहे। गावाचं नाव निंबोरे म्हणून नाही, पण आम्ही प्रतिचैत्यभूमी निंबोरे असं नाव द्यावं या गावाला आणि एक चांगला दर्जा मिळावा ही आमची अपेक्षा आहे। हे गाव कुठल्या तालुक्यात आणि कुठल्या जिल्ह्यात येतं? सातारा जिल्हा, फलटण तालुका, निंबोरे। बर। आपलं पुणे मुंबई, आपले पुणे फलटण हायवेला, फलटण पासून एक 8 किलोमीटरच्या अंतरावरती हायवे टच निंबोरे गाव आहे। या वैशिष्ट्य म्हणजे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे ह्या गावचेच आहेत आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे पंजोळ निंबोरे आहे। असं ही ऐतिहासिक गाव आहे आणि ऐतिहासिक गावामध्ये आमचं भाग्य आहे की बाबासाहेबांच्या अस्थी येथे उपलब्ध आहेत। आणि माझ्या माहितीनुसार की आपल्या भारतामध्ये ओपन अस्थी फक्त निंबोरे गावातच आहेत आणि दादर चैत्यभूमीवरती आहे, अन्य कुठेच नाहीत। सोलापूरमध्ये पण अस्थी सिंहासनामध्येच आहेत, जेजुरीमध्ये आहेत त्या पण सिंहासनामध्ये आहेत। फक्त एकमेव निंबोरे असं गाव आहे की तिथे ओपन अस्थी आहेत। आम्ही त्या फक्त 6 डिसेंबरला सर्वांना दर्शनाला त्या ओपन ठेवतो, त्याचं दर्शन घेण्यासाठी जवळून, आणि एक 14 एप्रिलला, नाहीतर त्या चांदीच्या कलशामध्ये वरती समाज मंदिरामध्ये आम्ही ठेवलेले असतात। चांगल्या प्रकारे तुम्ही माहिती पुरवली चॅनलला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद, आभार मानतो तुमचे। जय भीम। धनकरुणा न्यूज, निंबोरे, तालुका फलटण, जिल्हा सातारा।
न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पाहत रहा धनकरुणा न्यूज चॅनल. धनकरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ.